जय श्रीराम मंडळी. लंपी जनावरांना कशी होते ही मी आज दाखवणार आहे तुम्हाला. कारण जे काही नवीन असतात, ज्यांना काही नवीन गाई घेतलेल्या असतात त्यांना माहीत नसतं म्हणजे कुठलं लंपी कसा किंवा दगडी कशी असं त्यांना माहीत नसतं. त्यासाठी मी दाखवते आणि तशीच आमची पण जमनिंग झालेली आहे म्हणून दाखवते तुम्हाला लंपी. आणि लंपीचा पहिला प्रकार हा असा असतो बघा. छोट्या छोट्या गाठी यायला लागतात आणि आपल्याला काय वाटतं काही गाठी असत्या आणि काही झालं असेल म्हणजे आपण एवढं काही दुर्लक्ष करतो, लक्षात येत नाही. ह्या गाईला लंपी झालेला होता म्हणजे पहिल्यांदा अशा गाठी आल्या. पहिलं तर तिच्या कासाला काही झालं, अशी कास तिची निब्बर झाली आणि इकडं असं फुगलेलं होतं. आम्हाला काय वाटलं तिला दगडी झाली काय की, त्यासाठी आम्ही औषध उपचार तिला बरेच करत बसलाव कारण तिला दगडी झाली म्हणून. आणि नंतर डॉक्टरला बोलवलं. डॉक्टर म्हणले हा लंपी झालेला हिला. आणि अशी जमनिंग होते बघा, ज्यावेळेस आपल्याला माहीत नव्हतं कारण गोट्यावर आमच्या पहिल्यांदाच ह्या गाईला अशी लंपी झाली. आणि परत त्यांनी औषध उपचार केलं आणि एक औषध दिले लावायला, ते साबणात लावायचं. अशा प्रकारे फुटायला लागले बघा लंपीच्या गाठी. तर अशा प्रकारचे गुळमती आलेत बघा हिला. तर अशी जमनिंग कोणाकडून होऊ नये. लंपीचं पहिल्यांदा लक्षण म्हणजे अशा गाठी येणं, त्याच्यावरूनच आपण ओळखायचं हिला लंपी व्हायला लागलाय म्हणून. आम्हाला तर माहिती नव्हतं त्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला आहे, परंतु आमची गाय चांगली झाली बघा. आता आम्ही तिला 2 टायमाला औषध ते लावतो त्याच्यामुळं तिचं आता बरं व्हायला लागले. हे काही आणि काय होतं ते औषध लावलं ना, ते ह्या लंपीच्या गाठी फुटल्या आणि डॉक्टर म्हणले फुटलेल्या चांगल्या असतात कारण त्याच्यातले जे किटाणू असतात ना ते जातात.